कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पासाठी गॅस न पेटवता 5 मिनिटात बनून तयार होणारे चॉकलेट हनी मोदक। तुम्ही बघू शकता किती छान मोदक आपले बनलेले आहेत। कमी मेहनतीत आणि झटपट बनून तयार होतात। चला तर मग रेसिपी पाहूया। चॉकलेट हनी मोदक बनवण्यासाठी मी पार्लेचा एक छोटा पॅकेट आणि एक ओरिओचा छोटा पॅकेट घेतलेला आहे। ओरिओ बिस्किट काढून घ्यायचे आहेत। ओरिओ बिस्किटची क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सुरीच्या मदतीने मी ओरिओ बिस्किटची क्रीम काढून घेतलेली आहे। ही क्रीम आपण नंतर वापरणार आहोत। सर्व बिस्किटांची क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पार्ले बिस्किट घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे 2 चमचे साखर आणि मिक्सरला हे बारीक दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी बारीक दळून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओरिओ बिस्किट घालायचं आहे आणि हे देखील मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी बारीक ओरिओ बिस्किट देखील मिक्सरला दळून घेतलेला आहे। आता व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यामध्ये घालायचे आहेत 2 चमचे मध। मध वापरल्याने याला खूप छान चव येते। तुम्ही देखील नक्की वापरून बघा। पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे। 2 चमचे चॉकलेट सिरम घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने। त्याचबरोबर मी येथे 2 चमचे मलाई दूध देखील घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत दूध घालायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा अगदी पातळ मळायचा नाही। अशा प्रकारे घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। त्यावर घालायचं आहे अर्धा चमचा तूप। मोदकच्या मोल्डला देखील आतल्या बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदक बनवताना आतमध्ये चिटकणार नाही। अशा प्रकारे आणि गोळा देखील आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, जेणेकरून हाताला देखील आपल्या चिटकणार नाही आणि तुपाचा छान फ्लेवर मोदकमध्ये येईल। अशा प्रकारे मी पुन्हा व्यवस्थित मळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता गोळ्याला छान शाईन आलेली आहे। आता बिस्किटाची क्रीम घ्यायची आहे आणि क्रीमचे छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे असेच सर्व बॉल आपण बनवून घेणार आहोत क्रीमचे। आता मोदकचा मोल्ड घ्यायचा आहे, त्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडीशी जागा करून त्यामध्ये क्रीमचा बॉल ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि मोदकचा मोल्ड बंद करायचा आहे। खालच्या बाजूने देखील व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि अलगद खोलायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान चॉकलेट हनी मोदक आपला बनून तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सर्व चॉकलेट हनी मोदक आपण बनवून तयार करणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आणि लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट हनी मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत। आता मी एक कट करून दाखवते। अशा प्रकारे 2 फ्लेवरचा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे चॉकलेट हनी मोदक नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक यू।